सर्व पित्री अमावस्या हा एक असा दिवस आहे जो आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना अर्पण केलेला असतो, ज्यामध्ये श्रद्धा, परंपरा आणि आत्मिक भावनांचा संगम आहे. नमस्कार मंडळी, ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ असलेल्या सर्व पित्री अमावस्या या विशेष दिवसाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर्व पित्री अमावस्येला महालय अमावस्या देखील म्हणतात. पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी ही येते आणि संपूर्ण पंधरवड्याच्या श्राद्ध कर्मांचा समारोप याच दिवशी केला जातो. हा दिवस खास आहे कारण या दिवशी केवळ आपल्या जवळच्या मृत नातेवाईकांचेच नव्हे, तर अज्ञात पितरांचेही तर्पण आणि श्राद्ध केले जाते. त्यामुळे याला सर्व पित्री अमावस्या असे म्हणतात. पितृपक्ष म्हणजे मृतात्म्यांचा स्मरणाचा आणि त्यांना श्राद्ध व तर्पण अर्पण करण्याचा काळ. या काळात आपले पूर्वज आपल्याकडे अपेक्षा घेऊन येतात असे मानले जाते. आपल्या कृती, तर्पण व दानधर्म यामुळे त्यांना शांती लाभते आणि आपल्यावर त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. महाभारतात एक प्रसिद्ध कथा आहे की भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला सांगितले होते की पितृस्मरण आणि त्यांच्या तृप्तीसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक आहे. असे मानले जाते की पितृ पृथ्वीवर येतात आणि अमावस्येला परत जातात. म्हणून या 15 दिवसांच्या कालावधीला पितृपक्ष म्हणतात आणि शेवटचा दिवस अमावस्या हा सर्व पितरांसाठी केला जातो. पुराणांनुसार यमराज या काळात आत्म्यांना मुक्ती देण्यासाठी पृथ्वीवर त्यांची भेट घेण्याची परवानगी देतात. म्हणून या काळात विशेषतः या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध व दान केल्यास त्यांना शांती आणि सद्गती प्राप्त होते. सर्व पित्री अमावस्येला प्रातःकाळी स्नान करून पवित्र होऊन पिंडदान, तर्पण आणि श्राद्धविधी केले जातात. पितरांना प्रिय अन्नपदार्थ जसे की खीर, पुरण, वरण भात, लोणचं, पापड आणि आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात. ज्यांना आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करण्याची माहिती नाही किंवा कोणी विशेष नातेवाईक लक्षात नाही, त्यांनी या दिवशी सर्व पित्री श्राद्ध करून सर्व अज्ञात पितरांना तर्पण द्यावे असे शास्त्र सांगते. हिंदू धर्मात मानले जाते की पूर्वजांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. मात्र पितृपक्षात त्यांच्या स्मरणाने आणि योग्य विधीने आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. श्राद्ध केल्याने पूर्वजांची आत्मा संतुष्ट होते आणि त्या आत्म्यांचा आशीर्वाद आपल्याला सुख, समृद्धी आणि शांती देतो. गरुड पुराण, विष्णू पुराण आणि धर्मशास्त्रांमध्ये पितृपक्षाचे महत्त्व खूप अधोरेखित केले गेले आहे. असे मानले जाते की जेव्हा आपले पितृ प्रसन्न होतात तेव्हा देवही प्रसन्न होतात. पूर्वजांची आठवण ठेवणे ही केवळ धार्मिक बाब नाही, ही आपल्या सामाजिक आणि मानसिक बांधिलकीची जाणीव आहे. आपल्या अस्तित्वामागे त्यांचा वाटा आहे. म्हणून त्यांच्या स्मृती जपणे, त्यांचे ऋण मान्य करणे ही आपली जबाबदारी आहे. अनेकदा आपल्याकडे वडिलोपार्जित संस्कृती, शहाणपण, मूल्य ही पूर्वजांनी दिलेली असतात. त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे म्हणजे आपल्या मुळाशी नाळ जोडून ठेवणे होय. आज आपण विज्ञान मानतो, पण विज्ञान आणि श्रद्धा यांचा मेळ घालून आपले जीवन समृद्ध करता येते. पूर्वजांच्या स्मृतींना आदराने नमन करणे हे केवळ अंधश्रद्धा नसून ती एक भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक गरज आहे. या दिवशी गोरगरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा पाण्याची व्यवस्था करणे हेही खूप पुण्याचे मानले जाते. पितरांच्या नावाने दान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते आणि आपल्यालाही समाधान मिळते. श्राद्ध विधींमध्ये अनेक कृतींमागे वैज्ञानिक कारणे आहेत. उदाहरण, तिळाचे पाणी तर्पणासाठी वापरणे. याचे कारण तीळ हे ऊर्जा शोधून घेणारे आहेत आणि वातावरण शुद्ध ठेवतात. तसेच विशिष्ट अन्नपदार्थ हे पचनास हलके असतात आणि ऋतूनुसार योग्य असतात. सर्व पित्री अमावस्या म्हणजे एक असा दिवस जिथे आपण आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ही केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ही एक भावना आहे. मी एकटा नाही, माझ्या पाठीशी पिढ्यांचा आशीर्वाद आहे. हा दिवस आपल्याला नम्र बनवतो, आपली मुळे दाखवतो आणि आपल्याला स्मरण करून देतो की आपण फक्त स्वतःसाठी नाही, तर आपल्या वंशासाठी जगत आहोत. तर मंडळी, आजच्यापुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात
संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.